विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण NMS मॅट संपूर्ण पेपर स्पष्टीकरण आणि गणिताचे सर्व स्पष्टीकरण पाहिले असतील. तर या व्हिडिओमध्ये आता इतिहास आणि विज्ञानची उत्तरसूची पाहणार आहोत. एकत्रित टोटल स्कोर नक्की कळवा, नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. चला तर पाहूया मग अचूक उत्तरसूची लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण सॅट पेपरमधील इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि विज्ञान या विषयाची उत्तरसूची. तर आजच म्हणजे 19 जून रोजी झालेला हा पेपर, 19 जून 2022 रोजी 2021चा NMS चा पेपर आहे हा. तर यामधील गणित, विज्ञान आणि इतिहास, भूगोलची उत्तरसूची पाहूयात लगेच. आणि यासारखेच प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना NMS ची मार्गदर्शिका हवी आहे अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षासाठी NMS मार्गदर्शिका सुद्धा उपलब्ध आहे. तर NMS मार्गदर्शिका जीनियस मॅथ पब्लिकेशनची अतिशय उत्कृष्ट अशी ही मार्गदर्शिका आपणास घरपोच मिळू शकते. आणि त्यासाठी हा जो व्हॉट्सअप नंबर दिला 8856 046 142 या नंबरवर संपर्क करून आपण NMS ची मार्गदर्शिका घरपोच मिळवू शकतात. मॅट आणि सॅट दोन्हीही पेपरसाठी ही मार्गदर्शिका एकत्रित असून आपण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही खेडेगावामध्ये राहत असाल तर ही मार्गदर्शिका आपणास घरपोच मिळेल. चला तर पाहूया मग उत्तरसूची लगेच. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी तापमानाचे एकक कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केल्विन. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 104 फॅरनहीट तापमानाचे सेल्सिअस व केल्विन श्रेणीत परिणाम काय असेल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 40 अंश सेल्सिअस आणि 313.15 केल्विन. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, खालील आकृतीमध्ये चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे आणि चुकीची जोडी आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 PQ परावर्तन पृष्ठभाग, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, गटात न बसणारा पदार्थ ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पॉलिस्टर. प्रश्न क्रमांक 5, एखाद्या पदार्थाने स्नायूवर लावलेले दाब हा कोणत्या बाबीवर अवलंबून असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्या पदार्थाच्या वजनावर व संपर्क क्षेत्रफळावर. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, स्क्रूच्या टोकाचे क्षेत्रफळ 5 सेंटीमीटर वर्ग असून त्याचे वजन 0.5 न्यूटन आहे. तर स्क्रूने लाकडी फळीवर प्रत्युक्त केलेला दाब काढा. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. यानंतर पुढचा प्रश्न आहे, लेड आम्ल विद्युत गटात 2 विद्युत अग्रणीमधील विभवांतर टिंबटिंब एवढे असते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी स्थायीच्या बाबतीत कोणते विधान सत्य आहे? तर स्थायीच्या बाबतीमध्ये ठराविक आकारमान, ठराविक आकार आणि नगण्य संपीडितता, पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, यानंतर प्रश्न क्रमांक 9 आणि प्रश्न क्रमांक 9 मध्ये ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. या प्रयोगाच्या निरीक्षणाचा अनुमानाचा अचूक क्रम दिलेल्या पर्यायातून निवडा. तर या ठिकाणी जे काही पर्याय दिलेले आहेत त्याचा अचूक क्रम आहे पर्याय क्रमांक 4 BADC. यानंतर प्रश्न क्रमांक 10, धातू शोधक यंत्राचे कार्य कशावर आधारित आहे? पर्याय क्रमांक 1 विद्युत चुंबकावर हे आधारित कार्य असते. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, सर्वसामान्य श्वासोच्छ्वास ध्वनीची पातळी किती असते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 0 dB. त्यानंतर रुदरफोर्डच्या केंद्रकीय अणुप्रारूपणानुसार खालीलपैकी कोणत्या कणाचा मारा सोन्याच्या पातळ पत्र्यावर केला जातो? तर या ठिकाणी अल्फा कण हे या ठिकाणी उत्तर अपेक्षित होतं, परंतु अल्फा हे या पर्यायामध्ये दिलेलं नाही. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण, पोटॅशियम इलेक्ट्रॉन स्वरूपनाचे रेखाटन ओळखा.
तर पोटॅशियमचं जे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे पर्याय क्रमांक 2 नुसार असते. यानंतर पुढील प्रश्न, खालील समीकरण आयनांच्या निर्मितीचे आहे. ए आणि बी संबंधी अचूक पर्याय निवडा. तर या ठिकाणी हे जर समीकरण आपण पाहिलं तर याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, कार्बन, सिलिकॉन आणि फॉस्फरस यांचे लोहामध्ये मिश्रण करून बनवण्यात आलेल्या खालीलपैकी प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुतुब मिनार. यानंतर पुढील प्रश्न आहे, दूषित पाण्यामध्ये साबणाचा फेस होत नाही याचे कारण खालीलपैकी टिंबटिंब क्षार आहे. तर याचं उत्तर आहे कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्लोराईड व सल्फेट क्षार पर्याय क्रमांक 1. दिलेल्या रेणूपैकी विद्युत संयुज बंध निर्माण करीत नसणारा रेणू KCl पर्याय क्रमांक 1. प्रथिन हे टिंबटिंबने बनलेले असते. अमिनो ऍसिड पर्याय क्रमांक 1. 19 नंबर, आम्लविरोधक औषधामध्ये टिंबटिंब रसायन वापरतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील प्रक्रियेत परिवर्तनीय बदल ओळखा. परिवर्तनीय बदलामध्ये मेण वितळणे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कॅन्सरच्या उपचारासाठी टिंबटिंब ही औषधी वनस्पती वापरतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सदाफुली. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, तांब्याच्या अंगठीचे क्षरण होऊन त्यावर हिरवा लेप तयार होतो. हा बदल टिंबटिंब वायूमुळे होतो. CO2. सर्व योग्य दाता कोणत्या रक्तगटाला म्हणतात? पर्याय क्रमांक 4. तोंडातील लाळेत टिंबटिंब नावाचे विकर असते. पर्याय क्रमांक 1 टायलिन. आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे पुढीलपैकी कोणता धातू वनस्पतीमध्ये शोषला जाऊन अन्न साखळीत शिरतो? पर्याय क्रमांक 1 मर्क्युरी. पुढील प्रश्न आहे, पेशीतील गुणसूत्रावरील कोणत्या कार्यात्मक गटाद्वारे आनुवंशिक गुणाचे संक्रमण पुढील पिढीकडे केले जाते? तर पर्याय क्रमांक 3 जनुक. बेंडूक पाण्यात असताना टिंबटिंबद्वारे शोषण करतो. त्वचेद्वारे पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी कोणती पेशी अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते? पर्याय क्रमांक 2 हरितलौके. पुढीलपैकी कवक कोणते? पर्याय क्रमांक 3 पेनिसिलियम. यानंतर खालील आकृतीत वैज्ञानिक उपकरण कोणते? तर हे वैज्ञानिक उपकरण आहे संयुक्त सूक्ष्मदर्शक. विषाणूचा आकार सुमारे टिंबटिंब एवढा असतो. पर्याय क्रमांक 4 10 mm ते 100 nm नॅनोमीटर. हत्तीरोग टिंबटिंब डासाच्या मादीमुळे होतो. क्युलेक्स पर्याय क्रमांक 2. पुढीलपैकी वेगळा शब्द ओळखा. बॉम्बस्फोट पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा. अवर्णलकामुळे फुले फळे यांना रंग प्राप्त होतो. पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं विधान आहे. पुढील प्रश्न, ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी फुफ्फुस धमनी पर्याय क्रमांक 2. मुंबई येथे मणिभवन आश्रमास भेट दिल्यावर आपल्याला कोणत्या महान व्यक्तीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते? पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी. पुढील घटनांचा योग्य क्रम लावा. यामध्ये पहिली घटना आहे जालियनवाला बाग हत्याकांड. त्यानंतर असहकार चळवळ स्थगिती. त्यानंतर 4 नंबर राष्ट्रीय सभेअंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना आणि प्रिन्स ऑफ वेल्सचे हरताळ पाळून मुंबईत स्वागत. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. यानंतर पुढील प्रश्न, सन 1858च्या कायद्यानुसार झालेले बदल खाली दिले आहेत. त्यातील चुकीच्या विधानाचा पर्याय ओळखा. तर पर्याय क्रमांक 2 व्हाईसरायच्या ऐवजी गव्हर्नर जनरल हे पद निर्माण केले. पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं विधान आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सभेच्या नागपूर येथे अधिवेशनात टिंबटिंब यांनी मांडलेल्या असहकार्याच्या ठरावाला मंजुरी मिळाली. चित्तरंजन दास पर्याय क्रमांक 3. जपानने भारतावर आक्रमण केल्यास भारतीयांनी सहकार्य मिळवण्याच्या हेतूने क्रिप्स
यांना भारतात कोणी पाठवले? विन्स्टन चर्चिल, पर्याय क्रमांक 1. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? पर्याय क्रमांक 3. लॉर्ड वॉरिंग हेस्टिंग्स. त्यानंतर खालील चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती कोणत्या घटनेशी संबंधित आहे? मुंबईत परळ देवनार भागात उद्योगशाळा काढल्या. पर्याय क्रमांक 2. लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणे हा खालीलपैकी कोणत्या समाजाचा उद्देश आहे? तर या ठिकाणी निश्चित असं उत्तर नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करू शकता. यानंतर पुढचा प्रश्न आहे, सोमवंशीय मित्र हे मासिक कोणी सुरू केले? पर्याय क्रमांक 4. शिवराम जानबा कांबळे. त्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा उठाव टिंबटिंब यांनी मुंबई महापालिकेत मांडला. आचार्य आत्रे. पर्याय क्रमांक 1. शिवाजी महाराजांनी विविध खात्याच्या प्रमुखपदी नामवंत व्यक्तीची निवड केली. त्यातील चुकीची जोडीचा पर्याय निवडा. तर चुकीची जोडी आहे मोरेश्वर पंडितराव न्यायाधीश. पर्याय 2. विठ्ठल रामजी शिंदे हे कोणत्या समाजाचे सदस्य होते? प्रार्थना समाज. पर्याय क्रमांक 3. युरोपीय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी कोणत्या शतकात सागरी सफरीवर निघाले होते? 15वे शतक. पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज 1869 साली कोणता पोवाडा लिहिला? तर शिवाजी महाराजावर 1869 साली कोणी पोवाडा लिहिला? महात्मा ज्योतिराव फुले. कवायती फौजाच्या बळावर रोहिले जाट बंधुले यांना नमवणारे मराठा सरदार कोण होते? पर्याय क्रमांक 4. महादजी शिंदे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या शासन पद्धतीने कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्पर अवलंबून नसतात? अध्यक्षीय. पर्याय क्रमांक 2. राज्यसभेच्या एकूण सदस्यापैकी टिंबटिंब सदस्य हे राज्य घटक आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात. 238. पर्याय क्रमांक 4. भारतात 29 घटक राज्य असली तरी विधानसभेची संख्या किती आहे? तर 31. पर्याय क्रमांक 3. चोरी, घरपुडी, हुंडाबळी, हत्या या प्रकारचे गुन्हे कोणत्या कायद्याअंतर्गत सोडवले जातात? फौजदारी खटले. पर्याय क्रमांक 1. लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश म्हणजेच परमादेश. पर्याय क्रमांक 1. निम्न प्रावरण घनता टिंबटिंब आहे 5.7 घन ग्रॅम घनसेमी. कोणते ढग मुख्यतः तंतुमय असतात? सिरस. पर्याय क्रमांक 1. अयोग्य जोडी ओळखा. तर या ठिकाणी अयोग्य जोडी बी. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर जगाचे टिंबटिंब काल विभाग करण्यात आलेले आहेत 24. पर्याय क्रमांक 1. महासागराची सरासरी खोली सुमारे किती मीटर असते? 3700 मीटर. त्यानंतर योग्य जोड्याचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 1. उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो त्याला अपभू स्थिती अशी म्हणतात. पर्याय क्रमांक 2. पृथ्वी केंद्रस्थानी सुमारे टिंबटिंब ते टिंबटिंब तापमान असते 5500 ते 6000 सेल्सिअस. आपली पृथ्वीची निर्मिती सुमारे टिंबटिंब कोटी वर्षापूर्वी झाली 460 कोटी वर्षापूर्वी. पर्याय क्रमांक 4. पृथ्वीच्या अंतरंगातील द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 6000 सेल्सिअस. खालीलपैकी ए अक्षराने दर्शवलेलं आहे. हा जे ए अक्षर दर्शवले तर हे ए अक्षर म्हणजेच सागरी गर्ता. पर्याय 1. भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान. महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजन 2010-11 आकृतीतील डी हा संकेतांक कोणते क्षेत्र दर्शवतो? हा डी जो आहे तो पडित क्षेत्र दर्शवतो. पडित क्षेत्र. पुढचा प्रश्न आहे, उद्योगाचे सामाजिक दायित्व या अंतर्गत आपल्या नफ्यातील कमीत कमी किती टक्के खर्च वसूल करावे? 2%. पर्याय क्रमांक 2. आणि शेवटचा प्रश्न आहे, एक स्वेअरड्रॉप म्हणजे टिंबटिंब घनमीटर प्रति सेकंद विसर्ग होतो. तर 10⁶. पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीने आपण 70 प्रश्नांची स्पष्टीकरण, एक प्रश्नाचं फक्त आपण उत्तर सांगितलेलं नाही. तर गणिताचे स्पष्टीकरणाचा व्हिडिओ चॅनलवर आहे, गणित स्पष्टीकरण.
जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण कोणतीही स्पर्धा परीक्षा झाली की सर्व स्पष्टीकरण उत्तरं तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. त्याचबरोबर मॅटचे स्पष्टीकरण सुद्धा उपलब्ध आहेत. आणि आताची इतिहास भूगोलचा आपण पाहिलेला आहे. तर टोटल 200 पैकी तुम्हाला किती मार्क पडतात, तुमचं नाव, डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा आणि टोटल मार्क्स नक्कीच कमेंट्स करा. व्हिडिओ जर आवडला असेल, स्पष्टीकरण आवडली तर नक्कीच जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. भेटूया नवीन आणखी स्पर्धा परीक्षेच्या व्हिडिओसह. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.